जळगाव येथील पोलंद पेठेतील तिजोरी गल्लीत आरोग्यास हानिकारक असलेला पान मसाला, तंबाखू, सुगंधित सुपारी असा 2,03,410 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला। या कारवाईत 2 दुकाने सील करण्यात आले। ही कारवाई सोमवार 10 जून रोजी दुपारी 2 वाजता करण्यात आली। या प्रकरणी 2 दुकानदारांविरोधी रात्री 10 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील पोलंद पेठ येथील तिजोरी गल्लीमध्ये प्रतिबंधित पान मसाला, तंबाखू, सुगंधित सुपारी विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली। त्यानुसार पथक मीरा ट्रेडर्स या दुकानावर पोहोचले। तेथे दुकानात पान मसाला, तंबाखू, सुपारी यांचे पाकिट आढळून आले। त्यांची किंमत 1,04,535 असून याचे नमुने घेऊन साठा जप्त करण्यात आला। यासोबतच याच परिसरातील आशीर्वाद ट्रेडर्स या दुकानावर देखील पथकाने कारवाई केली। या दुकानातून पान मसाला, तंबाखू, सुपारी यांचे पाकिट आढळून आले। त्यांची किंमत 98,875 रुपये आहे। या साठ्याचेही नमुने घेऊन तो जप्त करण्यात आला। ही दोन्ही दुकाने सील करण्यात आली आहेत। एकूण 2,03,410 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। दोघांविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दीपक राठोड यांचा रिपोर्ट DR न्यूज जळगाव।